सरिताताई यांच्या नवऱ्याचे खूपच वय झाल्यामुळे काही वर्षांपूर्वी त्यांचे निधन झाले होते. म्हणून सरिताताई मुंबईमध्ये त्यांच्या मुलाकडे उमेशकडे राहत होत्या. त्यांचा मुलगा उमेश मुंबईमध्ये एका मोठ्या कंपनीत नोकरी करत होता. त्यांना एक मुलगीसुद्धा होती, राधिका. तिचे लग्न झाले होते. तिचा नवरा आणि ती सुद्धा नोकरीला होती व मुले शाळेत जात होते. म्हणून तिला आईकडे यायला वेळ भेटत नाही. म्हणून सरिताताई स्वतः त्यांच्या मुलीला व नातवांना भेटायला जात असत व आठवडाभर त्या मुलीकडे राहायच्या. एकदा त्यांना त्यांच्या मुलीची, राधिकाची व नातवंडांना भेटायची खूप इच्छा झाली. म्हणून त्या राधिकाकडे आल्या व राधिकाला आणि नातवंडांना भेटायला म्हणून आलेल्या सरिताताईंचा घरात पायऱ्यांवरून चढताना पाय घसरून त्या जोरात फरशीवर पडल्या. पडण्याचं मात्र निमित्त झालं आणि त्यांचा एक हात फ्रॅक्चर झाला व पायालाही बऱ्यापैकी मार लागला होता. हा सगळा प्रकार नेमका सकाळच्या ऑफिसच्या शाळेच्या जाण्याच्या वेळेत घडला होता. मग राधिका आणि तिच्या नवऱ्याने लगेचच घाईघाईने सरिताताईंना दवाखान्यात नेऊन ॲडमिट केले. तेव्हा घरातील सर्व कामे व मुलांना शाळेसाठी तयार करायची सर्व जबाबदारी राधिकाचे सासूबाई मीनाताई यांनी उचलली. तिकडे राधिका व तिचा नवरा दोघे दवाखान्यातले सगळे सोपस्कार पार पाडून पायाने लंगडत व हातात गळ्यात घालून सरिता ताईला घेऊन घरी आले. मग काय, हालचालींवर बंधन आल्याने सरिताताईंचं परत निघण्याचं लांबलं. 4-5 दिवसांकरता आलेली राधिकाची आई 1.5 महिना होत आला तरी ती मात्र राधिकाकडेच अडकली होती. सरिताताईला लागल्याचं कळल्यावर त्यांचा मुलगा उमेश आणि सून अर्चना लगेचच घाईगडबडीत त्यांना भेटायला आले होते. आईची तब्येत खूपच खराब होती. म्हणून उमेश म्हणाला की आई, तुझ्या पायाची सूज उतरली व तुला थोडं बरं वाटलं की मी लगेच तुला न्यायला येत, असे तो आईला म्हणाला. पण राधिकाने त्याला स्पष्ट शब्दात सांगितले की आई, पूर्णपणे बरी झाल्याशिवाय आम्ही तिला पाठवणार नाही. असं सांगितल्यावर उमेशच्या बायकोनेही राधिकाला खूप समजवण्याचा प्रयत्न केला की आईंना घरीच येऊ द्या. कितीही म्हटलं तरी त्यांना तुमच्याकडे या उघडल्यासारखं होईल. तुमचीही खूपच ओढाताण व धावपळ होईल, असं राधिकाला समजावून पाहिलं. पण राधिकाने पुन्हा स्पष्ट शब्दात सांगितलं की जोपर्यंत आईच्या हाताला प्लास्टर आहे तोपर्यंत मी आईला पाठवत नाही. प्लास्टर काढल्यावरच आई येईल, हा तिचा हट्ट काही तिने सोडला नाही. राधिकाच्या नवऱ्याने सुद्धा उमेशला समजावून सांगितलं की आम्ही आईची खूप चांगल्या प्रकारे काळजी घेऊ, तुम्ही चिंता करू नका. असं म्हटल्यावर आता उमेशला मात्र जास्त काही बोलता आलं नाही. आई घर सोडून 3-4 दिवसापेक्षा जास्त कुठे राहत नाही, हे उमेश व त्याच्या बायकोला दोघांनाही माहीत होतं. पण राधिका व तिच्या नवऱ्याच्या पुढे त्यांना आम्ही आईला घेऊन जातो असं म्हणता येईना. राधिकाचा हट्टापुढे उमेश आणि त्याच्या बायकोची खूपच पंचायत झाली होती. त्यानंतर राधिकाच्या सासूनेही चुप्पी तोडली व त्या सरिताताईंना म्हणाल्या की तुमची लेक एवढी प्रेमाने म्हणते आहे तर आता राहा की आमच्या. तसेही मीही आहेच की तुमच्यासोबत दिवसभर. आता मात्र सरिताताईंनी लगेचच घरी परत जाण्याचा विचार मनातच दाबून टाकला व राधिकाने आईची सेवा करण्यासाठी 15 ते 20 दिवसासाठी ऑफिसमधून सुट्टी घेतली होती. राधिका, तिची सासू, नवरा, तिचे 5 व 7 वर्षाची 2 मुलं, असं राधिकाचा परिवार होता व आता त्यांच्या कुटुंबामध्ये सरिताताई ॲड झाल्या होत्या. राधिकाने सकाळपासून तिचं व्यवस्थित रुटीन बसवून घेतलं होतं. राधिकाच्या सासूनेही तिला समजावून घेत तिची साथ दिली आणि सरिताताईंचं खाणं-पिणं, औषध-पाणी, अंघोळ, मसाज, डॉक्टरांकडे जाणं सगळं काही व्यवस्थितरित्या मॅनेज होऊ लागलं. आता 2-2 आजी घरात असल्यामुळे दोन्ही नातवंड खूप खुश होते. राधिकाच्या नवऱ्याने आणि सासूनेही सरिताताईंचा खूप छान प्रकारे आपल्या कुटुंबात समावेश करून घेतला होता. तरी पण लेकीच्या घरी असल्यामुळे सरिताताईंना खूपच अवघडल्यासारखं वाटत होतं. जावयाच्या घरी किती दिवस राहायचं आणि त्यांच्याकडून किती करून घ्यायचं, असा विचार ती नेहमीच करत असे. त्यात सरिताताईंना औषधाच्या डोसमुळे व्यवस्थित झोप लागत होती, पण औषध घेतली नाही तर हाताला कळ लागत त्रास व्हायचा व व्यवस्थित झोप लागायची नाही. तिकडे जसेही सविताताईंच्या मैत्रिणींना ही बातमी कळत होती की सरिताताई पडल्या म्हणून त्यांना फोन करून त्यांची तब्येतीची विचारपूस करत होते. त्यामुळे सरिताताईंना जरा मनशांती मिळत होती.
त्यांच्याशी बोलताना सरिताताई सारखं सारखं मी पडल्यामुळे इथेच अडकली आहे. उगीच राधिका आणि तिच्या घरच्यांना माझं करावं लागते वगैरे वगैरे. असं बोलणं राधिकाला अस्वस्थ करत होतं. मी इतके मनापासून आईची करते. शिवाय कधीही तिला त्याची जाणीव करून देत नाही. पण तरी आईला मात्र ती इथे अडकली आहे असंच वाटतं. शेवटी आईला दादा आणि वहिनीचंच कौतुक जास्त आहे. काय कमी आहे आईला इथे, पण तरी तिचं लक्ष सारखं तिकडेच असतं. कामवाली आली की नाही, नातवं शाळेतून आलेत की नाही, सुनेने जेवण केलंय की नाही, या सगळ्या विचारात ती नेहमीच गुंतलेली असायची. आताही सगळे जेवायला बसले होते. आजसुद्धा राधिकाने आईला आवडते तशी घट्ट दुधातली शेवयाची खीर आणि टम्म फुगलेली गरमागरम पुरी आईच्या पानात वाटली. पण आईचं सगळं लक्ष तिच्या फोनकडे होतं. उमेश ऑफिसमधून घरी आला का? त्याच्याकडे म्हणे आज अचानक जोरदार पाऊस झाला होता. त्यामुळे सुखरूप घरी आल्याचं कळल्याशिवाय आईला किरकोळ लागणार नाही. इतर वेळी राधिकाला यात काहीच वावगं वाटलं नसतं. पण आता तिचं चित्त थाऱ्यावर नव्हतं. आई शरीराने इथे असली तरी मनाने तिकडेच तिच्या घरी आहे हे मात्र राधिकाला आवडत नव्हतं. छान झाली ग खीरपुरी, राधिकाच्या सासूबाई म्हणाल्या. आणि हे ऐकून सरिताताई भानावर आलं. हो, मस्त झाली आहे खीर. माझी अगदी लाड पुरवते आहेस. पण कशाला ग उगाच इतकं करत बसलीस? आधीच किती दमल्याचं होतं तुला. माझ्यामुळे तुझं काम वाढलं, त्यात हे सगळं. आईची पुढचं नेहमीचंच वाक्य राधिकाला पाठ होतं. म्हणून ती काही न बोलताच पुऱ्या तळायला आत किचनमध्ये निघून गेली. लाड पुरवते आहे म्हणते आहे, तरी यापुढे हिचा पण आहेच. खरं प्रेमाने केलेलं करून घेतात. हिला आलं पाहिजे. हिला कुठलं ते जमतंय. त्यासाठी मोकळा स्वभाव पाहिजे. नाहीतर माझ्या सासूबाई बघा, त्यांच्या लेकीकडे जातात तेव्हा तिथल्याच होऊन जातात. उगीच सारख्या इथे काय चाललंय त्याच्या चौकशी करत बसत नाहीत. राधिकाचं मन वाऱ्याच्या वेगाने धावत होतं. पण हा विचार मनात आला आणि राधिका दचकली. खरं तर आपलं लग्न नवीन नवीन असताना आईही त्यांच्या लेकीकडे फार जायच्या नाही. तिच्याकडे राहिल्या तर त्यांना नकोच असायचं. पण आपण आज घरात जरा आपलं म्हणायला घरात मोकळीक नाही. सासूबाईंना एक ठेवून कुठे ट्रिपलाही जाता येत नाही आपल्याला. असा आपला वेळच मिळत नाही अशी सतत राधिका नवऱ्याकडे कटकट करायची. ती जाणवल्यामुळेच की काय आई राधिकाची सासू मधून मधून ताईकडे जायला लागली. तरी तिथे गेल्यावर त्यांचंही लक्ष इथेच असायचं. फोन करून सगळं विचारायचं, जसं आता आई करते. पण त्यांची ती स्वतःच्या घराबद्दलची ओढ समजून न घेता आपण त्या तिथूनही आपल्यावर कंट्रोल करायला बघतायत असा अर्थ काढला. मग त्यांचा फोन आल्यावर नकळत का होईना पण आपली होणारी चिडचिडी त्यांना समजली. त्यानंतर हळूहळू त्यांनी सारखे फोन करणंही बंद केलं. त्या अजिबात फोन करत नाहीत म्हटल्यावर आपण त्या तिकडेच रमल्यात आणि नातवंडांनाही विसरल्याचा असा अर्थ काढू लागलो. खरं तर किती वाईट आहे माझं मन. आईबद्दलची नाराजी बाजूला पडली आणि राधिकाला स्वतःच्या विचाराची लाज वाटू लागली. आज आपण या काठावर आहोत तेव्हा आपल्याला पलीकडच्या काठावरून दिसणारी हिरवळ टोचायला लागली. नाहीतर इकडे दिवस आपल्या वागण्यामुळे आईची होणारी कुचंबना, त्यांनी त्यांच्या स्वभावाला घातलेली मुरळ हे सगळं कधी लक्षातही आलं नाही. त्यांनी सगळं शांतपणे स्वीकारलं आणि स्वतःला बदललं. कधी त्याबद्दल नाराजीचा सूरही काढला नाही. की त्यांनी तो काढूनही माझ्या स्वकेंद्री मनाला कधीच ऐकू आला नाही. खरंच एक स्त्री असूनही मी दुसऱ्या स्त्रीची घराबद्दलची ओढ समजून घेऊ शकले नाही. आधी सासूबाईंची आणि आता स्वतःच्याच आईची. तिचं मन तिकडे आहे म्हणजे आपण कुठेतरी कमी पडतोय असा त्याचा अर्थ होत नाही. व राधिकाचे डोळे पाहू लागले. मनातली मळब सगळी निघाली आणि चित्र स्वच्छ दिसू लागलं. त्यातलं आईचं अवघडलेपणही आज समजू लागलं. उगीच आपण काहीतरीच विचार इथे काहीतरी कमी आहे म्हणून आईला घरी जायची नाही, तर आपापल्या घरी परतण्याची ओढ वाटणे ही प्रत्येकाची मूलभूत प्रवृत्ती आहे, ज्याला मीही अपवाद नाही. मी आईशी खूप चांगलीच वागली या जाणीवेने डोळे परत भरून आले. इतक्यात राधिकाच्या मुलाने आवाज दिला की आई पुरी पाहिजे म्हणून बोलावलं आणि डोळे पुसत राधिका पुरी घेऊन बाहेर आली. एका हातात प्लास्टरमध्ये असलेली आई हळू जेवत होती. मग राधिकाने आधी तिच्या वहिनीला व्हिडिओ कॉल लावला.
तेव्हा तिचा भाऊ उमेश नुकताच घरी आला होता. उमेशच्या मुलीने विचारले, "आजी, आता ये ना गं लवकर घरी. आम्हा सर्वांना तुझी खूप आठवण येत आहे. या आठवड्यात येशील का गं घरी?" असा विचारल्याबरोबर सरिताताई काही बोलण्याच्या आधीच राधिका हसून म्हणाली, "होय बेटा, आजी तुम्हा सगळ्यांची व तिच्या घरची खूप आठवण काढते आहे. येईल ती आता लवकरच." राधिकाचे हे बोलणे ऐकल्यावर सरिताताई खूप खुश झाल्या. राधिका मगाशी आईला सांगत होती, "यंदा दिवाळी येथेच करून जा." असं म्हणणाऱ्या राधिकाने तिचा आता मात्र तो निर्णय बदलला होता. डॉक्टरांशी बोलून लगेचच आठवड्याच्या शेवटी तिच्या नवऱ्यासोबत जाऊन आईला घरी सोडून आली. आईच्या आणि घरातल्या प्रत्येक चेहऱ्यावर आनंद पाहून राधिकाला खूप बरं वाटलं. आईला असं करून घरी सोडून एक वेळ समाधानाने राधिका घरी परतली. एक छोटीशी पडझड राधिकामध्ये खूप मोठा बदल घडवून गेले. मित्रांनो, ही होती आपली आजची कथा. कथेविषयी काय वाटतं तुम्हाला ते कमेंट नक्की कळवा. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचा किमती वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.